गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्यरत असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील शासनमान्य संस्था म्हणून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही गेली 24 वर्ष सतत दिव्यांगांसाठी कार्यरत आहे। या संस्थेचा 24वा वर्धापन दिन बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी तसेच विधवा, विधुर व घटस्फोटित व्यक्तींसाठी राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। याच कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना व दिव्यांग संस्थेला सर्वतोपरी मदत करणाऱ्या व्यक्तींना दिव्यांग साथी व दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत। यावर्षी या पुरस्काराचे मानकरी सत्यवान घाडे यांना दिव्यांग साथी तर विनायक जाधव यांना दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच दिव्यांगत्वावर मात करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास करून दिव्यांगांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या अनंत पालकर गाव पालपेणे तालुका गुहागर यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। याच कार्यक्रमामध्ये नासा व इस्रोमध्ये निवड झालेल्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच गरजू दिव्यांगांना संस्थेच्या वतीने कृत्रिम साहित्यांचे वाटपही करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे संस्थेच्या निधी संकलन उपक्रमात विशेष उल्लेखनीय निधी संकलन केलेल्या प्रथम 3 विद्यार्थी, शाळा व केंद्र यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। दुसऱ्या सत्रात दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे। तसेच सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी फनी गेम व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे। तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केलेले आहे। महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।